नमस्कार. बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा कादंबरीबद्दल बोलणार आहोत जी खूप चर्चेत आहे आणि तितकीच वादग्रस्तही. H.D. कार्लटन यांची हॉन्टिंग एडलिन. हो, नक्कीच. ही कादंबरी अनेकांना आकर्षून घेते पण तितकीच अस्वस्थही करते. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण फक्त कथानकावर नाही तर त्यामागे दडलेल्या मानसशास्त्रीय आणि प्रतिकात्मक अर्थांवर बोलूया. आपल्याकडे याचं एक सखोल विश्लेषण आहे. हो, म्हणजे केवळ पृष्ठभागावर न थांबता जरा खोलवर जाऊया. अगदी. तर मग सुरू करूया. ॲडलिन रेन्सच्या प्रवासापासून. तिला वारसा हक्काने एक जुनी हवेली मिळते, पार्सन मॅनोर. हो, पण ही जागा म्हणजे फक्त एक जुनी इमारत नाहीये की नाही, ती एकदम जिवंत वाटते. म्हणजे भीती आणि रहस्य दोन्ही आहे तिथे. अगदी बरोबर. लेखिकेने इथे एक क्लासिक गॉथिक वातावरण उभं केलंय. भिंती जणू कुजबुजतात आणि काळही तिथे वेगळ्या वेळी चालतोय असं वाटतं. ही हवेली म्हणजे खरं तर स्मृतींचं, आठवणींचं एक रूपक आहे. दिसायला सुंदर पण आतून हळूहळू पोखरलेली, कितीतरी गुपितं घेऊन उभी येती. आणि इथली भीती ती फक्त भूताखेतांची नाहीये, बरोबर. ती जास्त मानसिक वाटते. बरोबर. भूतकाळातल्या ज्या जखमा आहेत, ज्या भरल्या नाहीत, त्यांचा तो एक प्रतिध्वनी असं वाटतं. हवेलीच्या वातावरणात तो भरून राहिलाय. आणि मग एडलिनला तिच्या पणजीच्या डायऱ्या सापडतात. तिचं नाव पण एडलिनच असतं. हो. आणि त्या डायऱ्या म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या आहेत. त्या काळातल्या स्त्रियांवरची बंधनं, तिचं प्रेम, विश्वासघात आणि एक प्रकारचा तुरुंगवासच जणू याचं वर्णन आहे. हे जे एखाण आहे ना, ते एका आरशासारखं काम करतं. हे आपल्याला पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मानसिक आघाताकडे, म्हणजे इंटरजनरेशनल ट्रॉमा म्हणतात त्याला, तिकडे लक्ष वेधायला लावतं. म्हणजे भूतकाळातल्या न भरलेल्या जखमा पुढच्या पिढीत कशा येतात असं काहीसं. अगदी. त्या कशा भूत बनून कुटुंबात वावरतात. त्यामुळे ही फक्त भूताची गोष्ट नाहीये. शांत न होऊ शकणाऱ्या स्मृतींचं हे रूपक आहे. हवेलीतली प्रत्येक बंद खोली, प्रत्येक सावली म्हणजे दाबलेल्या भावना. पणजीच्या भूतकाळासोबतच एडलिनच्या वर्तमानात पण एक भीती आहे. तिला जाणवतं की कोणीतरी तिच्यावर सतत नजर ठेवून आहे. हो, तो न दिसणारा निरीक्षक. हा भाग कथेला खूप अस्वस्थ करतो, नाही का? निश्चितच. आणि इथे लेखिकेचा उद्देश फक्त उत्कंठा वाढवणं नाही असं मला वाटतं. हा जो निरीक्षक आहे तो एका मोठ्या सामाजिक प्रश्नाचं प्रतीक आहे. म्हणजे स्त्रियांकडे समाजात अनेकदा जसं एका वस्तू म्हणून पाहिलं जातं, ऑब्जेक्टिफिकेशन म्हणतात त्याला, त्याचं हे प्रतीक आहे. हा निरीक्षक जगाचं प्रतिनिधित्व करतो, जग जे स्त्रियांचं आयुष्य निहाळतं पण त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतं. यात नियंत्रण आणि असुरक्षितता एकत्र कशा येतात हे पण दिसतं. अगदी. पण एडलिन फक्त बळी ठरत नाही, ती प्रतिकार करते. ती स्वतः कॅमेरे लावते, नोंदी ठेवते. हो, म्हणजे ती परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करते. बरोबर. मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर हे अतिदक्षतेचं हायपोव्हिजिलन्सचं चित्रण आहे. ही स्थिती आघात सहन केलेल्या लोकांमध्ये दिसते. म्हणजे सतत सावध राहणं. हो, ती वाढलेली संवेदनशीलता तिला सुरक्षित ठेवते पण एकटीही पाडते. त्यामुळे हा स्टॉकर बाहेरचा धोका पण आहे आणि तिच्या मनातलं वेड पण. माणसाला ओळखलं जाण्याची इच्छा असते, पण आपलं खाजगीपण उघड होण्याची भीतीही असते. हे द्वंद्व दिसतं इथे. अगदी. कथा पुढे गडद होत जाते. मग ती प्रकाश आणि सावली, विवेक आणि वेडेपणा, प्रेम आणि भीती या विरोधी गोष्टी एकत्र कशा येतात याबद्दल बोलते. हो, आणि मला वाटतं ॲडलिनचा प्रवास अंधार नष्ट करण्याचा नाही तर त्याला स्वीकारण्याचा आहे. हे गॉथिक साहित्यात असतं, नाही का? नक्कीच. या कथेत भीतीला कमजोरी मानलेलं नाही, ती एक माहितीचा स्रोत आहे. प्रत्येक भीती आपल्याला वाढीची गरज कुठे आहे हे दाखवते असं म्हटलंय. ॲडलिन तिच्या भीतीला लेखनातून कलेत रूपांतरित करते. आणि बाहेरच्या जगात वावरताना एडलिनवर यशस्वी, शांत दिसण्याचा दबाव असतो, पण आतून ती तुटलेली असते. हो, हा आधुनिक स्त्रीत्वाचा मुखवटा आहे आणि भावना दाबण्याची मानसिक किंमत मोजावी लागते हे इथे दिसतं. ती जेवढी भीती लपवते तेवढी ती जास्त त्रास देते. खरी स्पष्टता तिला कधी येते? जेव्हा ती राग, दुःख, गोंधळ ह्या सगळ्या भावनांना स्वीकारते. कथेची जी मिश्र कथनशैली आहे, डायरी, ईमेल, विचार, घटना, हे तिच्या विखंडित झालेल्या व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहे. गॉथिक परंपरेनुसार नायिकेला वर येण्यापूर्वी खोल जावं लागतं. एडलिनची मानसिक स्थिती खालावते. हो, ती हवेली तिच्या मनाचं प्रतिबिंब बनते. सुंदर पण अस्थिर. हे पतन म्हणजे काय? हा एक आर्किटायपल प्रवास आहे.
जणू स्वतःच्या सावलीचा, शॅडो सेल्फचा सामना करणं. पण ती पळून जात नाही. ती लिहिते. हा निचरा भाषेच्या माध्यमातून ती भीतीला एका कथानकात बांधते आणि स्वतःच्या कथेची लेखिका बनते. या भीतिदायक वातावरणातही मानवी संबंधांचा धागा आहे. एडलिन आणि तिचा तो गूढ साथीदार. हो, आणि हे संबंध खूप नैतिक प्रश्न उभे करतात. अंधार प्रेम करू शकतो का? वेड बरं करू शकतं का? हे खूप गुंतागुंतीचं आहे. बरोबर. पण विश्लेषण असं म्हणतं की लेखिका इथे धोकादायक संबंधांचं उदात्तीकरण करत नाहीये. ती त्यातील सत्तेच्या समीकरणांचा विश्लेषण करते. म्हणजे कसं? त्यांच्यातला प्रत्येक संवाद, प्रत्येक कृती ही मानसिक संमती, कन्सेंट आणि स्वायत्ततेचा ऑटोनॉमीचा अभ्यास आहे. एडलिनची शक्ती तेव्हा वाढते जेव्हा ती नाही म्हणायला शिकते, स्वतःच्या मर्यादा ठरवायला शिकते. भीतीने नाही तर आत्मज्ञानाने. अगदी. आणि इथे प्रेमाची व्याख्या पण वेगळी आहे. प्रेम म्हणजे समर्पण नाही, तर परस्पर दृश्यमानता, म्युच्युअल व्हिजिबिलिटी, जिथे मुखवटे नसतात. प्रेम म्हणजे नियंत्रणाशिवाय एकमेकांना पाहता येणं. हे महत्वाचं आहे. यामुळे कथेचा रोख उत्तरार्धात बदलतो का? हो, नक्कीच. उत्तरार्ध भयपटापेक्षा उपचारांवर हिलिंग जास्त लक्ष देतो. एडलिन थेरपी शोधते, मैत्री शोधते. आणि ती हवेली प्रकाशासाठी खुली करते. हो, इथे उपचारांची प्रतीकं खूप सुंदर आहेत. तुटलेले आरसे बदलून स्पष्ट काच लावणं, म्हणजे स्वतःला स्पष्टपणे पाहणं. बंद दरवाजे सहज उघडणं, म्हणजे भीतीनं नाही, जाणीवपूर्वक सीमा बांधणं. आणि तिचं लेखनाचं टेबल वेदी बनणं. म्हणजे सर्जनशीलता पवित्र कार्य आहे. अगदी. उपचार म्हणजे विसरणं नाही, तर अनुभवांना ज्ञानात रूपांतरित करणं. भूतकाळ पुसता येत नाही, पण त्याचा अर्थ बदलता येतो. आणि तिला तिच्या पणजीबद्दल कळतं की तिनेही प्रतिकार केला होता. तिच्या डायऱ्या मार्गदर्शक होत्या. हो ना, हे पिढ्यानपिढ्यांचं कनेक्शन भूतकाळाला वारसा बनवतं. एडलिनला कळतं की ती एका लवचिक, रिझिलियंट वंशाचा भाग आहे. रेन्स स्त्रिया म्हणजे जखमी कथाकार, दुःख कलेत रूपांतरित करणाऱ्या. बरोबर. त्यांची सहनशक्ती, टिकून राहण्याची क्षमता, हीच त्यांची खरी शक्ती आहे. कथेचा कळस हिंसेतून नाही तर सत्यातून येतो. एडलिन तिच्या छळणाऱ्या व्यक्तीचा आणि स्वतःच्या सावलीचा एकाच वेळी सामना करते. हो, हा क्षण भावनिक सुटकेचा आहे. समोरची व्यक्ती राक्षसाऐवजी आरसा बनते, तिच्या प्रत्येक नाकारलेल्या भीतीचा प्रतिबिंब. आणि मग क्षमा करणं म्हणजे मानसिक बंध तोडणं तिला मुक्त करतं. यात पुन्हा तोच मानसिक वास्तवात दिसतो. बरं होण्यासाठी स्वीकृती, जबाबदारी आणि शेवटी सोडून देणं, लेटिंग गो आवश्यक आहे. आतल्या भीतीला समजून घेणं जास्त महत्वाचं ठरतं. म्हणजे मुख्य विषय पुन्हा स्पष्ट होतात. शक्ती आणि स्वायत्तता. भीती एक शिक्षक, लेखन एक विरेचन, पिढ्यानपिढ्यांचे उपचार, प्रेमाचे द्वंद्व आणि अंधारातला प्रकाश. बरोबर. आणि लेखिकेने वास्तववाद आणि प्रतिकात्मकता यांचा समतोल साधलाय. भयपटातले घटक मानसशास्त्रीय शोधासाठी माध्यम म्हणून वापरलेत. ही केवळ डार्क रोमॅन्स किंवा हॉरर नाही. वादळानंतर कथा शांत होते. एडलिन दैनंदिन जीवन सुरू करते. पण ही शांतता भीती संपल्यामुळे नाहीये. नाही, ती शांतता भीतीला समजून घेऊन तिला स्वतःमध्ये सामावून घेतल्यामुळे आलेली आहे. हा फरक महत्वाचा आहे. आणि ती तिच्या अनुभवांवर आधारित नवीन कादंबरी लिहायला लागते. ती म्हणते, कथांमुळेच भूतांना मुक्ती मिळते. इथेच त्या शीर्षकाचा हॉन्टिंग एडलिन्स खरा दुहेरी अर्थ लागतो. केवळ एडलिनला कोणीतरी हॉन्ट करतंय असं नाही, तर आता एडलिन स्वतः जगाला तिच्या सत्याने, कलेने हॉन्ट करते. ती तिच्या अनुभवांबद्दल लिहून जगाला विचार करायला लावते. ती आता हवेलीची कैदी नाही, तर काळजीवाहू आहे. वास्तूची आणि स्वतःची. अगदी. कथेच्या शेवटी काही विचार मांडले आहेत. हॉन्टिंग म्हणजे ऐकण्याची मागणी करणारी स्मृती. प्रेम म्हणजे नियंत्रणाशिवाय दिसणं. कला वेदनेला स्थायित्व देते. आणि उपचार चक्राकार असतात. आपण पुन्हा पुन्हा जुन्या जखमांकडे जातो, पण प्रत्येक वेळी अधिक सामर्थ्याने. आणि सर्वात महत्वाचं, अंधाराचा प्रामाणिकपणे सामना केल्यास तोच प्रकाश बनतो. हा विरोधाभासी पण दिलासादायक विचार आहे. उपसंहारात लेखिका वाचकांनाही स्वतःच्या स्मृतींच्या हवेलीत डुकावण्यास, बंद दरवाजे उघडण्यास आणि स्वतःच्या कथा पुन्हा लिहिण्यास आमंत्रित करते असं वाटतं. जगणं ही शेवटची पायरी नाही, स्वतःच्या कथेचे लेखक बनणंही आहे. बरोबर. वा, आजच्या या चर्चेतून हॉन्टिंग एडलिनचे अनेक पैलू उलगडले. ही केवळ एक कथा नाही, तर मानसशास्त्र, प्रतिकादवाद आणि मानवी लवचिकतेचा अभ्यास आहे. एडलिनचा प्रवास स्वतःला शोधण्याचा, स्वतःच्या अंधाराला स्वीकारण्याचा आणि त्यातून स्वतःची कथा पुन्हा लिहिण्याचा आहे. आणि जाता जाता एक विचार,
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण अनुभवांना समजून घेण्यासाठी कथाकथन किती महत्त्वाचं ठरू शकतं. नक्कीच. आपल्या स्वतःच्या भूतांना शांत करण्यासाठी आपण आपल्या कथांचा वापर कसा करतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच. आजच्यासाठी इथेच थांबूया. आपल्याला ही चर्चा आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि बुकवाईज विथ विशाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते बटन नक्की दाबा. पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद.